नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी योजना अपडेट्सच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपल्यासोबत आहेत दादा CETवाला। आपण सर्वांनी यूट्यूबवरती त्यांना पाहिलं असेल। ते यूट्यूबवरती बेस्ट काउन्सलर CET काउन्सलर आहेत आणि थेट ते आपल्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी म्हणजेच जे प्रश्न एक सामान्य विद्यार्थ्यांना पडतात, जे खेडेगावातून जे विद्यार्थी येतात त्यांना बरीचशी CETबद्दल माहिती नसते। CETचा पेपर झाल्यानंतर पुढची ॲडमिशन प्रोसेस काय असते, त्यानंतर ॲडमिशनसाठी डॉक्युमेंट काय लागतात, फी स्ट्रक्चर काय असते आणि आता CET 2025-26साठीचे रजिस्ट्रेशन लवकरच सुरू होणार आहेत, त्याबद्दल पुढचं टाईम टेबल काय आहे हे आपल्याला त्यांच्याकडून पूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे। सार्थक दातीर सर हे आपल्या येथे आल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि त्यांच्याकडून आता आपण सर्व प्रश्नांची माहिती घेणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। जे विद्यार्थी आपल्या ग्रामीण भागातून येतात, ज्यांना शहरी भागात ॲडमिशन प्रोसेसमध्ये त्यानंतर प्रवेश करायचा असतो ॲडमिशनमधून, त्यासाठी गायडन्स किंवा जे काय रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे या सर्व गोष्टींची माहिती नसते, ती द्यायला मला नक्कीच आवडेल आपल्या यूट्यूब चॅनल थ्रू। धन्यवाद सर। आपल्या इथे आज ओम मेहत्रे या नावाचा आपल्या येथील 2025-26साठी जो JEE आणि CET याची तयारी करीत असलेला विद्यार्थी आपल्या इथे आलेला आहे। त्याला JEE अर्ज करण्यासाठी आणि पुढील डॉक्युमेंटसाठी ज्या ज्या अडचणी आल्या तो आपल्याला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि तुमच्याही काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये त्या अडचणी सांगून आपले प्रश्न मांडू शकता। नमस्कार सर, आत्ता मी JEEचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्याच्यात मला फार अडचणी आल्या आहे। तर आता CETचं रजिस्ट्रेशनचं हे कधी चालू होणार आहे? आता जे काही जानेवारीचा पहिला वीक आहे किंवा दुसरा वीक आहे, तर त्यामध्ये आपली जे CETची रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे MST CET सेलवरती, तर ती सुरू होईल। कारण की आत्ता काही प्रोसेस सुरू झालेल्या आहेत, जे ॲडमिशन प्रोसेस आहे 2025साठी, तर साईट सुरू झालेली आहे। सर, मुलांच्या फार अडचणी असतात रजिस्ट्रेशनसाठी, तर आपण काय हे करू शकतो? ज्या रजिस्ट्रेशनमध्ये येणारे जो काही मेन कन्सर्न आहे तो म्हणजे आहे की डॉक्युमेंट असतात मुलांकडे। मेन गोष्ट त्यामध्ये पासपोर्ट साईज फोटो किंवा सिग्नेचर, मोबाईल नंबर, ईमेल ID या गोष्टी तुम्हाला बेसिक रिक्वायर्ड असतात। परंतु कॅटेगरीतून कोणत्या रजिस्ट्रेशन करू, सपोज ओपन कॅटेगरी आहे तर EWS काय आहे, SCBC जाऊ की नको, किंवा ते डॉक्युमेंट माझ्याकडे केव्हा उपलब्ध होतील, अशा बऱ्याचशा अडचणी येतात। सो आपली जी काही कॅटेगरी आहे, ओपन कॅटेगरी असेल तर तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही EWS काढू शकता। EWS जे काही कट ऑफ असतात ते कमी लागतात ॲज कम्पेअर टू ओपन कॅटेगरी। सो त्यातून पण तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि ज्या काही बेसिक डिटेल्स आहेत ते व्यवस्थित भरल्या तर तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या वेळेस कोणत्याही अडचण येत नाही। रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचा जे काही सेंटर असतील त्याची माहिती येऊन जाते तुम्हाला, त्यानंतर तुमचं एक्झाम वगैरे होते आणि त्यानंतर बाकीची जी काही प्रोसेस रन होते। सर, ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी फी वगैरे काय असते? जर तुमची कॅटेगरी रिझर्व असेल तर तुम्हाला एक साधारणतः 600 रुपये फी असते आणि जर ओपन कॅटेगरी असेल तर 700 रुपये फी असते। रजिस्ट्रेशन प्रोसेस झाल्यानंतर, एक्झाम वगैरे झाल्यानंतर आपण कॉलेज कसे निवडू शकतो? बेसिकली सपोज आपण लोकेशन वाईज पण निवडू शकतो, आपल्या लोकेशन कोणतं पाहिजे, त्यानंतर कॉलेजच्या प्लेसमेंट कशा आहेत आणि त्यानंतर आपले जे काय मार्क्स आहे त्यानुसार आपण ब्रांच पण डिसाईड केली पाहिजे। आत्ता जे काय युग आहेत, सगळे मुलं काय म्हणतात की मला कॉम्प्युटरच पाहिजे किंवा मला ITच पाहिजे, मला AIच पाहिजे, परंतु आपल्या पर्संटाईलनुसार आपल्याला टॉपचं कॉलेज कसं भेटता येईल याचा आपण विचार केला पाहिजे। त्यानंतर आपल्या प्लेसमेंट कोणत्या कॉलेजमधून चांगल्या प्रकारे होतात आणि काही मुलांचं कसं असतं की सर मला हे लोकेशन नको, ते लोकेशन नको, तर या गोष्टींचा पण आपण ॲडमिशनच्या वेळेस विचार केला पाहिजे। आणि आता जे काही मुलांचा जर दृष्टीने विचार केला तर जे मुलींची स्कॉलरशिप वगैरे आहे या गोष्टीमुळे कट ऑफ पण जास्त वाढतात आणि त्याचा पण मुलांनी विचार केला पाहिजे। सर, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर कॅप राऊंड्स वगैरे काय किती असतात व फार्मसी त्याच्यासाठी किती, इंजिनिअरिंगसाठी किती कॅप राऊंड्स असतात? बेसिकली जे इंजिनिअरिंग आहे आणि फार्मसी आहे त्यासाठी 3च राऊंड असतात, परंतु जे काही शेड्यूल आहे ते प्रत्येक राऊंडचं वेगळं आहे। इंजिनिअरिंगसाठी वेगळं, फार्मसीसाठी वेगळं, कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3 यामध्ये आपल्याला कॉलेज आपला प्रेफरन्स व्यवस्थित देणं असते आपल्या पर्संटाईल वाईज। असं नाही की आपल्याला पर्संटाईल चांगले आहेत पण आपण खूपच खालचे कॉलेज टाकले किंवा त्यांचा सिक्वेन्स चुकीचा टाकला, यामुळे आपला पूर्णपणे ऑप्शन फॉर्म चुकला जातो। मेन कन्सर्न ऑटो फ्रीज असतो, जर आपण चुकीचं ऑप्शन जर 1 नंबरला टाकलं आणि ऑटो फ्रीज जर झालं तर आपल्याला त्याच कॉलेजला ॲडमिशन प्रोसेस करावं लागते, त्यानंतर कोणत्याही राऊंडला आपल्याला जाता येत नाही। ऑटो फ्रीजचा अर्थ होतं की मला जे कॉलेज भेटलेलं आहे ते मला पाहिजेच आहे।
त्यापेक्षा चांगलं कोणतं कॉलेज नाही आहे. त्या पण गोष्टींची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर कॅप राऊंड नंतर पण दुसरे काही राऊंड असतात, स्पॉट राऊंड असतो, अगेन्स्ट कॅप राऊंड असतो आणि दोन्ही पण गोष्टीमध्ये असतात. फार्मसी पण आहे आणि इंजिनिअरिंगमध्ये पण आहे. तर त्या राऊंडची पण आपल्याला प्रॉपर माहिती असली पाहिजे. पण रजिस्ट्रेशन झाल्यानंतर, पेपर झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण होतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचे राऊंड सुरू होतात. राऊंडसाठी भरपूर एक जवळपास महिनाभराचा कालावधी असतो आणि त्यामध्ये तर एक ठराविक पिरियड असतो. राऊंड झाल्यानंतर तुमची अलॉटमेंट होते. त्यानंतर ॲडमिशन प्रोसेससाठी चान्स असतो. जर एखाद्याला ॲडमिशन नसेल कंटिन्यू करायचं तर त्यासाठी नॉट फ्रीज असतं. नॉट फ्रीज करून तुम्ही पुढच्या राऊंडसाठी जाऊ शकता. समजा कमी पर्सेंटाईल मिळाले तर आपण ब्रांच निवडली पाहिजे, कोणती ब्रांच निवडली पाहिजे किंवा कोणतं कॉलेज निवडलं पाहिजे, याच्यातलं आपण काय सांगू शकतो? जर कमी पर्सेंटाईल असतील तर मोस्टली आपण अगेन्स्ट कॅप राऊंड किंवा स्पॉट राऊंडमध्ये पण ट्राय करू शकतो. पण बेसिकली आपण ज्यावेळेस कॅप राऊंड हँडल करतो, ॲज आपण प्लेसमेंट वाईज जर विचार करत असाल तर आपण टॉप कॉलेजचा विचार केला पाहिजे. आणि सध्या तरी इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल, सिव्हिल या ब्रांचेसचे कट ऑफ कमी आहेत ॲज कम्पेअर टू कॉम्प्युटर, IT, AIDS. तर त्या गोष्टीतून आपल्याला टॉप कॉलेज भेटण्याचा एक चान्स आहे. जर तुम्ही मास्टर्सचा विचार करत असेल किंवा तुम्हाला सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल या फील्डमध्ये कोणत्याही प्रकारचं इंटरेस्ट नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही कॉम्प्युटर, IT या सेक्टरचा किंवा IT सेक्टरचा मोस्टली विचार केला पाहिजे की तुम्हाला आवड कशात आहे. जर तुम्हाला आवड असं नाही की मला कॉलेजेस टॉप पाहिजे तर त्या ठिकाणी तुम्ही कमी पर्सेंटाईलला टॉप कॉलेजचा पण विचार करू शकता. पण तुमच्या आवडीचा विचार पहिले करा की तुम्हाला आवड कशात आहे. जर तुम्हाला खूपच इंटरेस्ट आहे कोडिंगमध्ये तर तुम्ही कोडिंगसाठी कॉम्प्युटर, IT निवडू शकताय. त्यानंतर कमी पर्सेंटाईल असतील तर असं नाही की मला कॉलेजेस चांगलं भेटणार नाही, तुम्ही अगेन्स्ट कॅप राऊंडमधून पण ट्राय करू शकता, स्पॉट राऊंडमधून पण ट्राय करू शकता. आणि JMSचा सेशन 1चा रिझल्ट झाल्यानंतर तुमचे जे काही कॉलेज असतात त्यांच्याकडे इन्स्टिट्यूट लेवलचे राऊंड असतात किंवा आपण त्याला मॅनेजमेंट कोटा म्हणतो. तर यामधून पण तुम्ही चांगल्या कॉलेजसाठी प्रयत्न करू शकता ते. आणि सर आता गेले 2023-24 मध्ये एक असा ट्रेंड निघाला होता, IT, कॉम्प्युटर या म्हणजे तंत्रज्ञानाच्या युगामध्ये तसं IT, कॉम्प्युटरला खूप गर्दी झालेली आहे. सर्वांचंच लक्ष कसं आहे IT आणि कॉम्प्युटर या दोन गोष्टीकडेच केंद्रित आहे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना हे पण माहीत नाही की हे सोडून पण IT, कॉम्प्युटरसारख्या ब्रँचेस आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, अशा वेगवेगळ्या या कोर्सबद्दल विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगू शकता? आता ज्या कॉम्प्युटर आणि IT सेक्टरच्या ब्रांच आहेत, मोस्टली आपण काय म्हणतो की कॉम्प्युटर सायन्स किंवा कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अशा वेगवेगळे नावं आहेत. आता जे कॉलेज वाईज वेगवेगळे नावं पडतात, BTech, BE डिग्री असे वेगवेगळे, आपण त्यानुसार पण त्यांचा प्रेफरन्स देतो. परंतु नवीन आलेले ब्रांचेस कोणते आहेत? AIML, AIDS, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स आपण त्याला म्हणतो, किंवा डाटा सायन्स. आणि मेकॅनिकलमध्ये पण काही वेगवेगळे आलेले आहेत, मेकाट्रॉनिक्स असेल किंवा रोबोटिक्स, अशा नवनवीन ब्रांचेस आलेले आहेत की ज्यामध्ये फ्युचर पण दिसतं आहे आपल्याला. आणि जो काय या ब्रांचेसचा सिलेबस आहे AIDSचा किंवा AIML, AI, तर या ब्रांचेसचा सिलेबस जो आहे तो 100% तुमचा जो काय कॉम्प्युटर आहे तर या रिलेटेडच जवळपास सगळं आहे. त्यामुळं असं नाही की तुम्हाला त्यामध्ये काही डिफरन्स असेल की मला कॉम्प्युटरच भेटतं आहे, मला ITच भेटतं आहे किंवा मला AIच भेटतं आहे. जर तुम्ही त्यांचा विचार केला तर सिलेबस जवळपास सारखाच येतो. तर या दृष्टीने आपल्याला विचार काय करायचं की आपल्याला कोणत्या कॉलेजमधून चांगली प्लेसमेंट भेटते किंवा कोणत्या कॉलेजचं चांगलं लोकेशन आहे या गोष्टीचा आपल्याला जास्त विचार करायचा आहे. आणि 2025-26साठी नवीन कोणता क्रेज राहणार आहे, कोणता ट्रेंड राहणार आहे, जास्त मुलं कुठं डायव्हर्ट होणार आहेत, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता जर आपण 2023चा विचार केला तर मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिलला मुलं जाण्यासाठी तयारच नव्हते अगदी. त्यानंतर 2024ला थोडेफार मेकॅनिकलचे किंवा इलेक्ट्रिकल, सिव्हिलचे कट ऑफ वाढत आले. आणि 2025 जे येणार आहे यामध्ये रोबोटिक्स, मेकाट्रॉनिक्स या ब्रांचेसचा कट ऑफ वाढू शकतो. आणि AI रिलेटेड ज्या काही स्पेसिफिक ब्रांचेस आहेत यांचा देखील कट ऑफ वाढणार आहे. आता या सर्व गोष्टी कसं आहे की किती मुलं रजिस्ट्रेशन करतात इंजिनिअरिंगसाठी आणि किती मुलं ॲडमिशन प्रोसेसमध्ये उतरतात, तर या दृष्टीने आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. सर्वांच्या मनात अशी गोष्ट आहे, सध्या CETचं पोर्टल चालू झालेलं आहे. आणि फक्त पोर्टल चालू झालेलं आहे की PCM, PCB ग्रुपसाठी ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत किंवा कधी सुरू होणार आहेत, याबद्दल थोडीशी विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे. तर अद्यावत तरी CETचं जे पोर्टल आहे ते 2025च्या ॲडमिशनसाठी सुरू झालेलं आहे. परंतु जे काही स्पेसिफिक तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी किंवा फार्मसीसाठी करायचं आहे याच्या स्पेसिफिक डेट्स किंवा जे काही पोर्टल आहे CET सेलचं ते अद्यावत सुरू झालेलं नाही. तर याची माहिती तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनल थ्रू किंवा मराठी योजना अपडेट थ्रू या सर्व थ्रू तुमच्यापर्यंत येणार आहे. तर तुम्ही सबस्क्राईब करा किंवा अपडेटेड राहा चॅनलवरती.
सर्व माहिती पाहिली, पण त्यामध्ये एक मेन पॉईंट आहे की तुम्हाला ब्रँच फील्ड निवडताना खूप अडचणी येणार आहेत आणि त्या अडचणीला तुम्हाला कसं सामोरं जायचं आहे हे तुम्हाला मार्गदर्शन करणारे घरचे असतील, मित्र असतील, मैत्रिणी असतील आणि किंवा तुमचे टीचर असतील. पण त्यांच्याकडूनही तुम्हाला माहिती जर मिळत नसेल तर आपण आपल्या यूट्यूबवरती जाऊन दादा CET वाला हे सर्च करू शकता. त्यांचा त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि तुम्ही त्यांच्याशी डायरेक्टली कॉल करून ही बोलू शकता. तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता, त्यांना डायरेक्ट कॉल करू शकता आणि ते तुम्हाला काउन्सिलिंगचं संपूर्ण मार्गदर्शन हे करून देतील. आता जवळपास दरवर्षी मी जेवढे काय आपले महाराष्ट्रातले इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, प्रत्येक कॉलेजमध्ये आपले विद्यार्थी शिकतात आहे आणि त्या बेसिसवर त्या कॉलेजचा रिव्ह्यू कसा आहे मोस्टली आपण त्याला प्रेफरन्स देतो की मुलांना कोणत्या कॉलेजमध्ये जास्त अडचणी आहे, टीचिंग स्टाफ वगैरे व्यवस्थित असलं पाहिजे, लोकेशन व्यवस्थित असलं पाहिजे. जवळपास आता आपले जेवढे काय महाराष्ट्रातले इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्या सर्व कॉलेजेसमध्ये दादा CET वाला काउन्सिलिंगतर्फे विद्यार्थी शिकत आहेत आणि जो काय ऑप्शन फॉर्म आपण मुलांना प्रोव्हाइड करतो किंवा जी काय ॲडमिशन प्रोसेस असते, स्पॉट राऊंड, अगेन्स्ट कॅप राऊंड, जेवढे काय मुलं असतात त्यामधले 25 ते 30% मुलं हे आपल्या काउन्सिलिंगमधून असतात किंवा यूट्यूब चॅनलच्या मार्गदर्शनातून असतात. यामध्ये तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा किंवा कॉलेजचा सिक्वेन्स कसा द्यायचा महत्त्वाचा आहे. कमी पर्सेंटाईल असून देखील आपल्याला टॉप कॉलेज कसं निवडता येईल, आपण कुठं मॅनेजमेंट कोटा यूज करायचा, कुठं इन्स्टिट्यूट लेवल राऊंड करायचे, या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन आपण काउन्सिलिंगमध्ये प्रोव्हाइड करतो. आणि दुसरा एक स्पेसिफिक पॉईंट म्हणजे आपलं एकच टार्गेट असतं की आपला विद्यार्थी चांगल्या कॉलेजमध्ये चांगलं क्वालिटी एज्युकेशन कसं घेऊ शकतो, हेच आपलं काउन्सिलिंग थ्रू ध्येय असतं. त्यामुळे नक्की तुम्ही चॅनल व्हिजिट करा. ज्या काय अपडेट्स आहेत CET रिलेटेड किंवा ज्या काय 12वीच्या अपडेट्स असू द्या किंवा ॲडमिशन प्रोसेसच्या अपडेट असू द्या, त्या सर्व अपडेट्स तुम्हाला चॅनलवरती मिळून जातील. आणि एक शब्द देतो की ॲडमिशन होईपर्यंत सर्व जबाबदारी तुमची आमच्याकडेच राहील, एवढंच सांगू इच्छितो. धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात, विद्यार्थ्यांना एवढी अनमोल माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.